नमस्कार, मी रेश्मा पवार तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे होळी दिवशी आम्ही केलेली मस्ती आणि आम्ही बाहेर कुठे फिरायला गेलतो ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लॉंग व्हिडिओ बनवायचा असं काही माझ्या लक्षात नव्हतं, नंतर लक्षात आल्यावर म्हणजे जो फोटोचा आणि व्हिडिओचा शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे तोच मी अपलोड केलेला आहे इथे। आणि आम्ही खरंच होळीच्या दिवशी खूप म्हणजे खूप मस्ती केली आणि एन्जॉय पण तेवढेच केलं। 10 वाजल्यापासून होळी खेळत होतो, 12 वाजेपर्यंत होळी चालूच होती। आम्ही होळी खेळलोच, पण जी छोटी छोटी मुलं होती ना रिच्या बरोबरची ते पण त्यांचं ते होळी खेळत बसले होते, रंगामध्ये मस्त खेळले त्यांनी पण। होळी खेळलो आणि जाताना या दीदींनी मिठाई आणली होती, मिठाई खाल्ली। भुजिया त्यांच्याकडे होळीला बनवते ते, आमच्याकडे करंजी दिवाळीला बनवते। करंजी काय कानुले दिवाळीला बनवते, प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे। तुम्हाला या दिसतच असेल सगळ्यांचे चेहरे कसे झाले आहेत होळी खेळून नुसते। नंतर गेलो, आंघोळ वगैरे केली, जेवण केलं आणि संध्याकाळी चाललो होतो पार्कमध्ये। तिथं साईडलाच पाण्याचं छोटंसं तळं होतं, हे एवढंच होतं पाण्याचं तळं आणि खूप मस्त होतं, एकदम शांतता होती। त्यात बदकं पण होती आणि बोटिंग पण करत होते काही जण। इथे खूप म्हणजे खूप शांत वातावरण होते आणि बघायला पण खरंच खूप म्हणजे खूप भारी वाटत आणि त्याच्या साईडला झाडे पण त्यांनी लावलेली होती। खरंच तिथलं वातावरण खूप म्हणजे खूप छान होतं आणि झाडे वगैरे बघून तर अजूनच छान वाटत होतं। माझं तर नुसतं व्हिडिओ काढायचं काम चालू होतं, ते दोघे जात होते पुढे, मी पाठीमागं आपलं व्हिडिओ काढत निवांत चाललेली होती। रिचाचे पप्पा तिला दाखवत होते, पाणी आहे, बदक आहे बघ म्हणत होते। इथे तुम्ही बघू शकता एका पाठोपाठ एक बदकं चाललेली आहेत, किती छान आवाज येतोय त्यांचा। हे पार्कच्या साईडलाच होतं, आता पूर्ण राऊंड मारून आम्ही आलेलो आहे पार्क जवळ। रिचाला खेळवतो थोडं पार्कमध्ये आणि घरी जातो। तर आम्ही आलो पार्कमध्ये। कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये, बाय बाय।